नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरकुल योजना ज्या निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी आहे, ती यादी कशी पाहायची असे बरेच जणांचे प्रश्न होते. त्यासाठीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घरकुल यादी कशी पाहायची याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात घ्या, कारण घरकुल यादी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही परत म्हणता यामध्ये माझं नाव नाही, काय नाही. यामध्ये नावं कोणाची असू शकतात किंवा कोणाची नावं यामध्ये समाविष्ट आहेत. आधी सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या, कारण यामध्ये जी नावं आहेत, जी घरकुल यादी सिलेक्शन यादी जी जाहीर केली जाते, ही ज्या लाभार्थ्यांचे 2018 मध्ये सर्वे झाले होते आणि त्यांचे सर्वे मंजूर करण्यात आले होते, त्याच लाभार्थ्यांना प्राधान्य क्रमानुसार हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट केले जातात आणि याच लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा जो काही लाभ म्हणजे जी काही यादी प्रसिद्ध होते, या यादीमध्ये त्यांचं नाव जोडलं जात आहे किंवा त्यांनाच या ठिकाणी घर बांधणीसाठी परवानगी दिली जाते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे घरकुल कोणाला मिळतं तर ज्यांचा सर्वे झालेला आहे सध्या त्यांनाच मिळतो. 2025 मध्ये जर तुम्ही सर्वे केला असेल तर सध्या तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसणार नाही किंवा या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट असणार नाही. हे लक्षात असू द्या. त्यामुळं कारण नंतर काय होतं, तुम्ही माझं यामध्ये नाव नाही, मी गेल्या महिन्यात फॉर्म भरला होता, तर 2025 मध्ये जेवढ्या लाभार्थ्यांनी किंवा जेवढ्या नागरिकांनी जे काही सर्वे केले असतील त्यांचं कोणाचंही या यादीमध्ये नाव समाविष्ट नसणार. हे लक्षात ठेवा. ज्यांचे नाव असतील ते 2018 मध्ये ज्यांनी सर्वे केला होता त्यांचेच नाव या यादीमध्ये असणार आहेत. फक्त प्रॉब्लेम काय होता की बऱ्याच जणांना यादीमध्ये नाव आहे का नाही, ग्रामसेवक सांगत नाही, सरपंच सांगत नाही, ग्रामपंचायतमध्ये यादी नाही, अशा ज्या काय अडचणी होत्या त्या अडचणी आपण कशा पद्धतीने आपलं नाव यादीमध्ये आलं आहे का किंवा नाही आलं याची खात्री करण्यासाठी ही खात्री कशी करू शकतो याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला, माहिती जर महत्त्वाची वाटली, आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतं. तर चला, विलंब न करता आपण थेट पोर्टलवर जाऊ आणि पोर्टलच्या माध्यमातून यादी कशा पद्धतीने पाहता येते किंवा निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी जे काय हे पोर्टल आहे, या पोर्टलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. pmayg.gov.in हे जे काय संकेतस्थळ आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही या संकेतस्थळावर येऊ शकता. आता प्रामुख्याने लक्षात घ्या, मोबाईलमध्ये तुम्हाला याचा इंटरफेस वेगळा दिसेल. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला यादी व्यवस्थित पाहिजे असेल तर मोबाईलचा जो डेस्कटॉप मोड आहे तो ऑन करणं आवश्यक आहे. डेस्कटॉप मोडच्या माध्यमातून तुम्ही यादी ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. मोबाईलच्या इंटरफेसमध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन या ठिकाणी हाईड केलेले दिसू शकतात. त्यामुळे तुम्हाला डेस्कटॉप मोड या ठिकाणी ऑन करायचा आहे. डेस्कटॉप मोड ऑन केल्यानंतर या ठिकाणी आवाज प्लस एका ऑप्शन दिसतं, या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट नावाचा पर्याय आहे, यावरती क्लिक करायचं. रिपोर्ट नावाच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी खाली आवाज प्लस रिपोर्ट या नावाचा पर्याय दिसतो. यामध्ये कॅटेगरी वाईज आवाज प्लस डाटा समरी, आवाज प्लस स्टेटस ऑफ प्रायोरिटी लिस्ट व्हेरिफिकेशन आणि आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी, म्हणजे काय डाटा समरी आहे, जे प्राधान्यक्रम आहे त्याची या ठिकाणी तुम्हाला लिस्ट पाहायला मिळणार. या पर्यायावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता तुमचं गाव निवडणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं गावाची यादी तुम्हाला पाहायची आहे तर तुमचं गाव निवडणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला तुमची यादी दिसणार नाही. मग या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं स्टेट निवडायचं, म्हणजे तुमचं राज्य निवडून घ्यायचंय. राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा. या ठिकाणी जसं तुम्ही एक एक स्टेप तुम्ही निवडत चला त्या ठिकाणी तुम्हाला खाली ऑप्शन येत राहतात. हे लक्षात ठेवा. फीड आता निवडलं त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो काय जिल्हा असेल किंवा जो तालुका असेल तो निवडायचा, तुमचं गाव निवडायचं. मी माझ्या हिशोबाने माझ्या अनुषंगाने जे मला आवश्यक आहे मी एक रँडमली निवडतो. सध्या तालुका निवडून घ्यायचा. तालुका निवडल्यानंतर एक गाव निवडून घ्यायचं. तुमचं जे गाव आहे ते गाव निवडायचं आणि गाव निवडल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं. आता या गावामध्ये एकही लाभार्थी नाही, आपण दुसरं गाव घेऊ. आता या जे काय गाव निवडलं त्या गावामध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं की डिस्ट्रिक्ट नेम, ब्लॉक नेम, पंचायत नेम, रजिस्ट्रेशन नंबर, बेनिफिशरी नेम, फादर नेम, ज्या काय गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी दाखवल्या जातात. आता यामध्ये किती नावं आहेत ते पूर्ण दाखवले जातात. आता लक्षात ठेवा, तुमचं प्राधान्यक्रम, तुमची जी जुनी यादी असते ती जुनी यादी वर असते, त्या खाली जे नावं असतात प्राधान्यक्रमानुसार खाली आलेले या ठिकाणी तुमचा प्राधान्यक्रम दाखवला जातो. प्रायोरिटी क्रमांक तुम्ही पाहू शकता, प्रायोरिटी दाखवली जाते. त्या प्रायोरिटीनुसार तुमची निवड खाली ज्या नवीन निवड झालेल्या आहेत किंवा जे नवीन नाव ॲड केलेले आहेत त्याची यादी तुम्हाला खाली या ठिकाणी पाहायला मिळते. या यादीमध्ये जर तुमचे खालच्या कडेला जर तुमचे नावं असतील, जी नवीन यादी आहे, आता जुने घरकुल यादी जर तुम्हाला माहीत असेल की मागच्या वेळेस कोणाकोणाला घरकुल आले होते त्यानंतरचे जे नावे आहेत ते नावं सध्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. यानुसार तुम्ही घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तपासू शकता. आता स्पेसिफिक तुम्हाला आत्ताच्या टार्गेटमध्ये किती नावं आले हे या ठिकाणी पोर्टलवर पाहता येत नाही. त्यामुळं तुमचे फक्त या यादीमध्ये जेवढे नावं असतील त्या नावात जर तुमचं नाव असेल
खालच्या कडीचे जे नाव आहेत हे आता नव्याने ऍड झालेले नाव आहेत, त्यामुळे यात जर तुमचं नाव असेल किंवा सध्या जे टार्गेट आलेलं आहे, सध्या ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे, हे नावं तुम्हाला या ठिकाणी खालच्या कडीला दाखवले जातात. त्यानुसार हे नावं तुमच्या यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर झालेलं आहे असं तुम्ही समजू शकता. आता यामध्ये घरकुलची यादी जी काय प्रायोरिटी क्रमांकानुसार आहे ती कशी पाहायची याची आपण माहिती घेतली. परंतु परत एकदा सांगतो, ही यादी 2018 मध्ये सर्वे केलेल्या नागरिकांचीच आहे. 2025 मधल्यांची यादी सध्या कुठेही पाहता येत नाही. ही जी यादी आहे ही 2018 मध्ये ज्यांनी सर्वे केले होते त्यांचीच जी निवड झालेली आहे, ज्यांना बांधकाम परमिशन मिळालेली आहे किंवा ज्यांचा प्रस्ताव सादर करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे, ज्यांना टार्गेटनुसार मंजुरी मिळाली आहे, अशाच लाभार्थ्यांची नावं या ठिकाणी दाखवली जातात. तेच नावं या ठिकाणी समाविष्ट आहेत. त्यामुळे जर तुमचा सर्वे आत्ताचा असेल तर सध्या तरी अशा पद्धतीची कोणती यादी किंवा तुमचं नाव या ठिकाणी समाविष्ट नाही. परंतु या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला सध्या घरकुलसाठी परवानगी मिळालेली आहे हे लक्षात असू द्या. जी काय बाकीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या. जर त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही संपर्क साधा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. तर चला, दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.